नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन या यूट्यूब चॅनलवर. आज आपण बघणार आहोत इयत्ता 12वीची दुसरी पोएम 2.2 इंडियन विवर्स, जिचं लिखाण केलं आहे सरोजिनी नायडू यांनी. या पोएमचं ब्रेनस्टॉर्मिंग आणि पोएटिक ॲप्रिशिएशन आपण आज बघणार आहोत. तर एक महत्त्वाची सूचना अशी होती की तुम्ही हे ग्रामर बिन मी अपलोड करतोय, ते ग्रामरची व्हिडिओ पण तुम्ही बघत चला, कारण ग्रामर ही आपल्याला परीक्षेला असणारच आहे. तर तेही तुमचं त्यातूनच ते क्लिअर होत चालेल, ग्रामरतील कन्सेप्ट आतापासूनच. आणि याचबरोबर मी जवळपास 7 पोएमचं आता व्हिडिओ बनवले आहेत मराठी एक्सप्लेनेशनसोबत, आणि 4 लेसनचे सुद्धा बनवले आहेत. तर तुम्ही एक पूर्ण व्हिडिओ जर बघितला तर तुम्हाला ते लेसन्स चांगल्या प्रकारे कळतील. जर तुम्ही फास्ट फॉरवर्ड करत गेले तर तुम्हाला त्यामध्ये काय येणार नाही, तर इंटरेस्ट येणार नाही किंवा तुम्हाला ते समजणार नाही. असो, विचारूया इंडियन विवर्स ह्या पोएमला आपण सुरुवात करतोय. त्याचं ब्रेन स्टॉर्मिंग आपण बघूया अगोदर. पहिला प्रश्न आहे, डिस्कस विथ युअर पार्टनर अबाउट द फॉलोइंग वोकेशन्स. वोकेशन्स म्हणजे व्यवसाय. तुमच्या पार्टनरसोबत डिस्कस करायचं तुम्हाला. त्यामध्ये पहिला आहे विविंग. विविंग म्हणजे विणकाम करणे. इन दिस वोकेशन्स पीपल्स व्यू क्लोथ. यामध्ये कपडे विणण्याचं काम होतं. वोकेशन्स द क्राफ्ट ऑर ॲक्शन ऑफ फार्मिंग फॅब्रिक्स बाय इंटरलॉकिंग थ्रेड्स. आता एक यामध्ये काय केलं जातं, जे काही थ्रेड्स असतात, दोरे असतात, ते इंटरलॉक केले जातात आणि त्यापासून फॅब्रिक बनवलं जातं किंवा कापड बनवल्या जातात. टेलरिंग. इन दिस वोकेशन पीपल मेक्स क्लोथ्स. त्याच्यामध्ये काय केलं जातं, तर क्लोथ्स कपडे बनवले जातात टेलरिंगमध्ये. आपल्याकडे जे टेलर असतात तेच हे. टू मेक ऑर डिझाईन समथिंग फॉर अ पर्टिक्युलर पर्सन ऑर रिझन. काही कारणास्तव किंवा काही व्यक्तींसाठी याच्यामध्ये काय केलं जातं, तर कपडे बनवले जातात. त्याचबरोबर डिझाईनसुद्धा केले जातात टेलरिंगमध्ये. हा एक प्रकारचा वोकेशन किंवा व्यवसाय आहे. निटिंग. निटिंगमध्ये बघा काय असतं, अ पर्सन हू मेक्स क्लोथ्स थ्रू निटिंग. निटिंग थ्रू काय केलं जातं, तर विणण्यातून सुद्धा काय केलं जातं, कपडे बनवले जातात. वोकेशन व्यवसाय काय, टू मेक बाय इंटरलॉकिंग लूप्स ऑफ 1 or more yarns. जे काही यार्न असतात ते 1 किंवा 2 त्यांना काय केलं जातं, इंटरलॉक केलं जातं. आयदर बाय हँड हाताने किंवा मग निडल्सने. निडल्स म्हणजे काय, सुईने इंटरलॉक करून त्यामध्ये सुद्धा कपडे बनवले जातात. एम्ब्रॉयडरिंग. एम्ब्रॉयडरिंग म्हणजे काय बघा, अ पर्सन हू डिझाईन क्लोथ्स. यामध्ये कपडे डिझाईन केले जातात. वोकेशन व्यवसाय काय, टू डेकोरेट क्लोथ्स बाय सेविंग अ पॅटर्न ऑर पिक्चर ऑन इट. त्यावर वेगवेगळ्या प्रकारचे पॅटर्न, त्या कपड्यांवर वेगवेगळ्या प्रकारचे पॅटर्न्स, त्यानंतर पिक्चर्स बनवून ते कपडे काय केले जातात, तर डेकोरेट करण्याचं काम एम्ब्रॉयडरिंगमध्ये होताना आपल्याला दिसून येईल. पुढचा प्रश्न आहे, डिस्कस द व्हेरियस प्रोडक्ट्स मेड बाय द विवर इन द पोएम. आन्सर आहेत, कुठले कुठले प्रोडक्ट्स आहेत जे विवर्सने बनवलेत. खाली दिलेले बघा, ते रॉब्स, मॅरेज वेल्स आणि व्हाईट श्राऊड. ही 3 कपडे बनवण्याचं काम किंवा प्रोडक्ट बनवण्याचं काम या पोएममध्ये विवर्सने केलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, द वर्ड्स इन 3 स्टांजाज ऑफ द पोएम मेन्शन डिफरंट टाइम्स ऑफ द डे. 3 वेगळ्या प्रकारचे टाइम ज्यामध्ये मेन्शन केलेले आहेत या पोएममध्ये, 3 स्टांजाजमध्ये. कंप्लीट द टेबल. टेबल कंप्लीट करून खाली दिलेला टेबल आहे तो कंप्लीट करायचा आहे. टाइम ऑफ द डे, अर्ली मॉर्निंग. वर्ड्स, फ्रेजेस, ब्रेक ऑफ डे, सकाळीच मॉर्निंगला, सूर्य उदयाच्या वेळेस. आणि विवर्स वर्क. विवरने काय काम करतात तिथं, तर विवर विव्स रॉब्स फॉर द न्यू बोर्न चाइल्ड. जे नवीन जन्माला आलेलं बाळ असेल त्याच्यासाठी काय करतात, तर विवर्स हे कपडे बनवण्याचं काम करतायत. रॉब्स म्हणजे कपडे. लेट इन द इव्हिनिंग म्हणजेच फॉल ऑफ नाईट, संध्याकाळ, इव्हिनिंग म्हणजे रात्र पडण्याची वेळ असेल. ओके, तर यामध्ये काय काम करतात विवर्स. विवर्स विव्स रोब्स फॉर द मॅरेज वेल्स ऑफ द क्वीन. क्वीनसाठी जे काही मॅरेजचा जो धगा असेल किंवा कापड असेल ते विणण्याचं काम ते करत आहेत इव्हिनिंगच्या वेळेस. कोल्ड नाईट, रात्रीची वेळ. मूनलाइट्स, मध्यरात्र. ओके. विवर्स विव रॉब्स फॉर द डेड मॅन्स श्राऊड. जे काही डेड मॅन आहे त्याचं फ्युनरल, त्याला त्याच्यासाठी पांघरून बनवण्याचं काम, त्याला कपडे बनवण्याचं काम, विणण्याचं काम हे विवर्स करत आहेत.
अशा प्रकारे तुम्ही हा जो कॉलम आहे तो किंवा हा टेबल फिल करू शकता. क्वेश्चन नंबर 3. द पोएम रिव्हील्स 3 phrases of life. Fill in the blanks with feelings and colors appropriate to the phrase of life one is done for you. आता याच्यामध्ये काय दिले तर फ्रेजेस दिलेले आहेत लाईफच्या 3 वेगवेगळ्या प्रकारच्या. तर एक तुम्हाला आपल्याला बनवून दिलेला आहे सुरुवातीचंच, ते बघूया. कलर, फिलिंग, ओके. न्यूबोर्न, यूथ आणि ओल्ड एज यासाठी. कलर आहे ब्ल्यू कलर आहे, त्यातून फिलिंग्स आहेत होप्स आणि एक्सपेक्टेशन न्यूबोर्नसाठी. यूथसाठी आपल्याला दिसतंय पर्पल कलर किंवा ग्रीन कलर. त्याचबरोबर यातून फिलिंग्स आहेत लव आणि अट्रॅक्शन, अफेक्शन, त्याला लव आणि अट्रॅक्शन ज्याला आपण म्हणू शकतो. त्यानंतर आहेत ओल्ड एजसाठी कलर आहे व्हाईट आणि फिलिंग्स आहेत काइंड अँड पीस, शांततेचं ते एक प्रतीक आपल्याला सांगता येईल व्हाईट. आणि जे ओल्ड एजच्या काळात किंवा डेथच्या नंतर आपण ते वेअर करत असतो. Complete the viewer's view in the chill moonlight. Answer. A white color robes for the dead man's funeral shroud. आणि हे जे काही मूनलाईटच्या वेळेस जे काही कपडे विणले जात आहेत ते काय तर ते रोब्स, व्हाईट कलर रोब्स फॉर द डेड man's funeral shroud. This is the answer of this question. Number 5. Pick out 2 words used to describe the weavers in the last stanza as to state their importance. ओके, 2 वर्ड्स तुम्हाला घ्यायचे जे डिस्क्राईब करतात विवर्सला. ओके, आणि त्याचं महत्त्व तुम्हाला सांगायचं आहे. नंबर 1 आहे मूनलाईट चिल, इम्पॉर्टन्स. इट इज मिड नाईट इवन दो विवर्स व्ह्यू द नाईट व्हाईट क्लोथ्स. त्याचं इम्पॉर्टन्स. श्राउड, इम्पॉर्टन्स. इट इज यूज टू कवर डेड बॉडीज. ओके, अशा प्रकारचा आन्सर तुम्ही लिहू शकता. त्यानंतर आहे एक्सप्रेस युअर व्ह्यूज अबाउट द प्रेझेंट कंडिशन ऑफ विवर्स. आन्सर. तुमची व्ह्यूज तुम्हाला सांगायचे आहेत प्रेझेंट कंडिशन काय विवरची त्याबद्दल. विविंग इंडस्ट्री इज वन ऑफ द मोस्ट सर्वायविंग सेक्टर ऑफ मास एम्प्लॉयमेंट इन इंडिया. म्हणजे जे काही भारतामध्ये खूप जास्त एम्प्लॉयमेंट देण्याचं काम हे काय कुठली इंडस्ट्री करते तर विविंग इंडस्ट्री करते. ओके. आफ्टर ॲग्रिकल्चर इट प्रोव्हाइड्स जॉब्स टू लार्जेस्ट वर्कफोर्स. आणि जर ॲग्रिकल्चरच्या नंतर जर बघितलं तर आपण निश्चित सांगू शकतो की विविंग इंडस्ट्रीज ज्या असतील त्या काय करतात तर खूप जास्त प्रमाणात जॉब्स प्रोव्हाइड करतात. आफ्टर द इंट्रोडक्शन ऑफ इंडस्ट्रियलायझेशन, पण ज्यावेळेस इंडस्ट्रियलायझेशन झालं त्यानंतर द विवर्स इन इंडिया वॉज टोटली एक्सप्लॉयटेड. त्यामुळे या इंडस्ट्रियलायझेशनमुळे काय जे विवर्स आहेत भारतातले त्यांचं काय झालं तर खूप पिळवणूक झालेली आपल्याला दिसून येते. एक्सप्लॉयटेशन म्हणजे काय, पिळवणूक झालेली दिसून येते. ड्यू टू इंडस्ट्रियलायझेशन द प्रोडक्ट्स ऑफ विवर्स वॉज गिवन लेस व्हॅल्यू इन द मार्केट. आणि इंडस्ट्रियलायझेशनमुळं जे काही प्रोडक्ट्स आहेत विवरचे त्यांना काय तर लेस व्हॅल्यू, त्यांना मार्केटमध्ये खूप कमी किंमत मिळायला लागली. हेन्स देअर वॉज फायनान्शियल क्रायसिस ऑफ विवर्स आफ्टर इंडस्ट्रियलायझेशन. आणि त्यामुळे निश्चितच जे विवर्स असतील त्यांना फायनान्शियल प्रॉब्लेम्स काय व्हायला लागले, निर्माण व्हायला लागले. एक्सप्रेस युअर ओन व्ह्यूज अँड ओपिनियन्स फ्रॉम द विवर्स पॉईंट ऑफ व्ह्यू अँड कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. खालील टेबल तुम्हाला कम्प्लीट करायचं आहे. कोणत्या व्ह्यूने, विवर्सच्या व्ह्यूने. स्टांजा नंबर 1 ॲक्टिव्हिटी डन बाय विवर्स व्ह्यूज अँड ओपिनियन. स्टांजा फर्स्ट काय सांगतो बघा, ॲक्टिव्हिटी रॉब्स फॉर न्यू बोर्न चाइल्ड. ही ॲक्टिव्हिटी विवर्सने केलेली आहे. त्याची व्ह्यू काय, त्याचं ओपिनियन काय त्यामागे तर बघा, द विवर्स फील बिकॉज दे आर विविंग क्लोथ्स फॉर न्यू बोर्न बेबी हू जस्ट केम इन द वर्ल्ड. इथं काय करतायत ते कपडे विणण्याचं काम करतायत. कोणासाठी, न्यू बोर्न बेबीसाठी जी आत्ताच काय झाली तर जगामध्ये आलेली आहे. हे त्यांच्या मागचं व्ह्यू किंवा ओपिनियन सांगता येईल. सेकंड स्टांजा विवर्स व्ह्यू द मॅरेज वेल्स ऑफ अ क्वीन. आता इथे काय करतायत ते राणीसाठीच्या लग्नासाठी काय करतायत, ते राणीसाठी काय करतायत तर कपडे बनवण्याचं काम करतात किंवा तिच्यासाठी तो झगा बनवण्याचं ते काम करतायत. फिलिंग काय, दे फील दॅट दे आर विविंग क्लोथ्स फॉर द क्वीन. त्यांना याच्या मागची फिलिंग आहे की ते राणीसाठी काय करतात तर कपडे विणत आहेत. हु विल एंटर इन
न्यू स्टेज ऑफ लाईफ, जिचं काय होणार तर नवीन स्टेजमध्ये आता ती जाणार आहे, म्हणजे लग्न तिचं होणार आहे. निश्चितच दिस इज अ न्यू स्टेज. थर्ड स्टांजा, व्ह्यू फॉर द डेड मॅन्स फ्युनरल श्राऊड. आता इथे विवर्स काय करतात, कपडे विणतात कोणासाठी, डेड मॅनसाठी, त्याच्या फ्युनरल श्राऊडसाठी, त्याच्या फ्युनरलसाठी. तर फिलिंग काय, दे फील दॅट दे आर विविंग व्हाईट कलर रॉब्स फॉर डेड मॅन. त्यांची फिलिंग अशी आहे की ते काय करतायत, ते जो मेलेला व्यक्ती आहे त्याच्यासाठी कपडे विणण्याचं काम करतायत. हू जस्ट पास्ट अवे अँड लेफ्ट द वर्ल्ड. तो आत्ताच काय झाला तर मरण पावलेला आहे आणि तो ही जग सोडून गेलेला आहे. A3 नंबर 1, पिक आउट द रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम. ही रायमिंग वर्ड्स पोएम एक्सप्लेन केली, त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेले आहेत. आन्सर बघा, डे गे, नाईट ब्राईट, स्टील चिल, वाईल्ड चाइल्ड, ग्रीन क्वीन, क्लाउड श्राऊड. हे सर्व रायमिंग वर्ड्स आपल्याला सांगता येतील. प्रश्न पुढचा आहे, गिव्ह अँटोनिम्स अँड सिनोनिम्स ऑफ द फॉलोइंग अँड मेक सेंटेन्स ऑफ युअर ओन. खाली काही शब्द दिलेले आहेत, त्याचे तुम्हाला अँटोनिम्स आणि सिनोनिम्स सांगायचे आणि त्याचबरोबर वाक्य सुद्धा बनवायचे आहेत. हा प्रश्नाचा आन्सर देताना सेंटेन्स तुम्ही स्वतःचे ओन बनवू शकता आणि एका शब्दाचे 2-2, 3-3 अँटोनिम्स असू शकतात, 2-3 सिनोनिम्स सुद्धा असू शकतात. तर या व्यतिरिक्त तुम्हाला असं वाटलं तर तुम्ही आणखीन सुद्धा शोधून त्याच्यानुसार वाक्य बनवू शकता. आता मी काही तुम्हाला सोल्युशन दिलेलं आहे ते बघा. वर्ड आहे पहिला न्यू, त्याचा अँटोनिम्स होतो ओल्ड. सेंटेन्स आपण बनवू शकतो, ही इज अन ओल्ड मॅन. ओल्डचा आणखीनही तुम्ही वेगळ्या प्रकारे वापर करू शकता. शी इज ओल्डर दॅन मी. वाक्य झाला ओल्डर, वाक्यच आहे. सिनोनिम्स, फ्रेश. न्यूचं जे काही सिनोनिम्स आहे ते फ्रेश. सेंटेन्स, दिस इज अ फ्रेश फूड. पुढचा आहे ब्राईट, त्याचं अँटोनिम्स आहे डार्क. वाक्य होईल, द नाईट इज सो डार्क. आणि त्याचं सिनोनिम्स आहे शायनिंग, युअर बाईक इज शायनिंग इन द कॉलेज कॅम्पस. डेट, डेटचा अँटोनिम्स म्हणजे विरोधार्थी शब्द आहे अलाइव्ह. त्याचं वाक्य तुम्ही उपयोग करू शकता, ही इज अलाइव्ह इन द वॉर. आणि त्याचं सिनोनिम्स आहे एक्सपायर्ड, द ओल्ड कॉन्ट्रॅक्ट हॅड एक्सपायर्ड. अशा प्रकारे त्याचं वाक्य तुम्ही करू शकता उपयोग. स्टील, स्टीलचा अँटोनिम्स म्हणजे विरोधार्थी शब्द आहे लाऊडर किंवा मूव्हिंग. ॲक्शन टॉक्स लाऊडर दॅन टॉक. ॲक्शन टॉक्स लाऊडर दॅन वी कॅन से दॅट स्पीच. स्पीच शब्द पाहिजे होता तिथे, बाय मिस्टेकली टॉक लिहिलेले मी स्पीच. तर इथे लाऊडरचा वापर होतोय. एज अ सिनोनिम्स आहे क्वाईट किंवा स्टे. ही स्टेड ॲट लक्झरियस हॉटेल. स्टेडचा वापर सुद्धा वाक्यात झालेला आहे. वाईल्ड, वाईल्डचं अँटोनिम्स आहे टेम. उदाहरण घेऊ शकतो तुम्ही, डॉग्स आर टेम ॲनिमल्स. आणि जर सिनोनिम्स आहे क्रुअल. वाक्यात उपयोग करू शकता तुम्ही, द किंग वॉज सो क्रुअल. फॉल, फॉलचं अँटोनिम्स आहे इन्क्रीज किंवा राईज. द रेट ऑफ टोमॅटोज विल इन्क्रीज इन द नेक्स्ट मंथ. आणि याचं सिनोनिम्स आहे समानार्थी कोलॅप्स, द ब्रिज हॅज कोलॅप्स्ड. चाइल्डचं अँटोनिम्स पॅरेंट्स. पॅरेंट्स आर व्हेरी इम्पॉर्टंट इन अवर लाईफ. इन्फंट, सिमिलर वर्ड. A 1 month old child is an example of infant. इन्फंटचा वापर होतोय. कंप्लीट द फॉलोइंग टेबल. खाली दिलेला टेबल तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. नंबर 1, फिगर ऑफ स्पीच दिलेले आहेत, लाईन्स तुम्हाला शोधायचे आहेत पोएममधून. पहिलं सिमिली, व्हाईट ॲज अ फीदर अँड ॲज अ क्लाउड वी व्ह्यू अ डेड मॅन्स फ्युनरल श्राऊड. हे आहे सिमिलीचं एक्झाम्पल. इमॅजिनरी, आता इथे का बरं आहे ॲजचा वापर झालेला आहे. Imaginary, blue as the wings of halcyon bird. Imagination. Metaphor, weavers weaving at breaking day. त्यानंतर alliteration, weavers weaving Solomon and still. WWSS हे रिपीट आलेलं आहे. रिपिटेशन ऑफ साऊंड W and S, त्यामुळे alliteration आपल्याला सांगता येईल. त्यानंतर आहे पुढचा प्रश्न, तो म्हणजे रायमिंग स्कीम. पहिल्या स्टांजाची आहे AABB. तुम्हाला पुढच्या राहिलेल्या स्टांजाची रायमिंग स्कीम ओळखायची आहे. आता तुम्ही सगळ्या पोएमची रायमिंग स्कीम AABB असं म्हणू शकता, म्हणजे सगळ्या स्टांजाला ती लागू होते AABB. परंतु त्याचबरोबर काही जे रायटर असतील, काही क्रिटिक्स असतील, ते वेगळ्या प्रकारच्या रायमिंग स्कीम देतात. मग तुम्ही सांगू शकता की पहिला जो स्टांजा आहे त्याला रायमिंग स्कीम आहे AABB. दुसरा स्टांजा AABB लिहिलं तरी चालेल किंवा मग तुम्ही CCDD असं लिहू शकता. थर्ड स्टांजा जो आहे तो पुन्हा AABB लिहिलं तरी चालेल किंवा मग तुम्ही त्याला EEFF लिहू शकता, काही अडचण नाही, उत्तर बरोबर असेल.
ॲप्रिशिएशन्स बघूया आपण, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा. ब्रेन स्ट्रोमिंग सोबतच ॲप्रिशिएशन तुम्हाला मी देत आहे, त्यासाठी वेगळा व्हिडिओ बनवणार नाही. टायटल ऑफ द पोएम, इंडियन व्हिवर्स. द टायटल ऑफ दिस पोएम टॉक्स अबाउट इंडियन आर्टिसन स्पेशली विवर. या पोएममध्ये द टायटल काय आहे पोएमचं, इंडियन व्हिवर्स. आणि टायटल का बरं सुटेबल आहे, तर या पोएममध्ये लेखिका जी आहे तिने काय केलं आहे तर जे की इंडियन आर्टिसन आहेत, इंडियन कलाकार स्पेशली व्हिवर्स, त्याबद्दल माहिती दिलेली आहे. द पोएट इज प्रेझिंग द वर्क ऑफ इंडियन व्हिवर्स इन दिस पोएम. आणि या पोएममध्ये कवी जे आहे, पोएटेस पाहिजे, कवयित्री जी आहे तिने काय केलं आहे तर इंडियन व्हिवर्सला च्या कामाची स्तुती या पोएममध्ये केलेली आहे. आता पोएट, सेकंड पॉईंट, तो म्हणजे पोएट कोण आहे, सरोजिनी नायडू, हु रोट दिस पोएम, जिने ही पोएम लिहिली आहे. शी वॉज अ पॉलिटिकल ॲक्टिव्हिस्ट, फेमिनिस्ट and the first Indian woman who became the president of the Indian National Congress. ती काय आहे तर एक पॉलिटिकल ॲक्टिव्हिस्ट आहे, फेमिनिस्ट आहे, त्याबरोबर पहिली भारतीय महिला आहे की जी प्रेसिडेंट म्हणून ती राहिली, कशाची, इंडियन नॅशनल काँग्रेसची. शी वॉज अन इम्पॉर्टंट फिगर इन इंडियाज स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स. तिने भारतीयच्या स्वातंत्र्यासाठी सुद्धा स्ट्रगल केलेलं आहे, महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. सरोजिनी नायडू वर्क ॲज अ पोएट अर्न हर द सॉब्रिक्वेंट ऑफ नायटिंगेल ऑफ इंडिया. तिने जे काही पोएट म्हणून काम केलेलं आहे त्यामुळे तिला नायटिंगेल ऑफ इंडिया, भारताची कोकिळा म्हणून सुद्धा संबोधल्या जातं. ही झाली लेखकाबद्दल माहिती. थीम ऑफ द पोएम, या पोएमची थीम काय बघा. सरोजिनी नायडूज पोएम इंडियन विवर हायलाइट्स द क्राफ्ट अँड स्किल ऑफ इंडियन विवर. या पोएममध्ये कशाबद्दल हायलाईट केलेलं आहे, सरोजिनी नायडू यांनी क्राफ्ट अँड स्किल ऑफ द इंडियन व्हिवर, जे भारतीय लोकांचं स्किल आहे किंवा क्राफ्ट आहे त्याला हायलाईट केलेलं आहे. द पोएट टेल्स अबाउट द 3 इम्पॉर्टंट स्टेजेस इन ह्युमन लाईफ. 3 इम्पॉर्टंट स्टेजेस सांगितलेले आहेत या पोएममध्ये, नेमली बर्थ, मॅरेज आणि डेथ. या 3 गोष्टी तिने सांगितलेल्या आहेत. द पोएटेस रिलेट्स these 3 stages to different colors and different times of time. 3 वेगळ्या प्रकारचे कलर आणि 3 डिफरंट टाइम्स या पोएममधून सुद्धा पोएटने सांगितलेले आहेत. पोएटिक डिव्हाइसेस काय बघा. द पोएम हॅज द रायमिंग स्कीम and the poet uses a number of literary devices to express her ideas like simile, smile झाले तिथं, simile, imaginary, metaphor, त्याचबरोबर alliteration, alliteration हा वर्ड विसरलोय, alliteration, ही सर्व त्याच्यामध्ये काय दिसतात आपल्याला डिव्हाइसेस दिसतात, म्हणजे फिगर ऑफ स्पीच वापरलेले आहेत पोएटने. त्याचबरोबर रायमिंग स्कीम तुम्हाला मी सांगितलं AABB, सगळ्या स्टांजासाठी AABB रायमिंग स्कीम आहे. The poem consists of a discussion between the poet and the weaver. आणि या पोएममध्ये काय केलं तर डिस्कशन आहे पोएट आणि त्या विवर मधलं. द पोएट आस्क्ड द विवर्स अँड लेटर रिप्लाय. पोएट या कवितेमध्ये काय करतो, विवरला प्रश्न विचारतो आणि रिप्लाय सुद्धा तो घेण्याचं काम करत आहे, ती घेण्याचं काम करत आहे. पोएटिक स्टाईल, काय स्टाईल आहे पोएटिक. इंडियन विवर्स by Sarojini Naidu is a short poem consisting of 3 stanzas having 4 lines each. इंडियन विवर ही जी पोएम आहे ती 3 स्टांजाची आहे आणि प्रत्येक स्टांजामध्ये 4 लाईन्स आहेत. द पोएट टॉक अबाउट 3 टाइप्स ऑफ ड्रेसेस, 3 प्रकारचे ड्रेसेस दॅट द इंडियन विवर्स व्ह्यू ॲट द पर्टिक्युलर टाइम ऑफ द डे. जे काय केले तर ते 3 प्रकारचे ड्रेस हे इंडियन विवर्सनी 3 पर्टिक्युलर जे टाइम आहेत दिवसाचे त्यावेळेस त्यांनी ते विणलेले आहेत. Metaphorically, each time and the dress viewed in that time symbolize a particular stage of life. आणि सिम्बॉलिकली, मेटाफॉरिकली आपण आपल्याला असं दिसतं की हे जे काही ड्रेस ते 3 वेळेस आणि 3 कलरची व्ह्यू करत आहेत ते सिम्बॉलिकली काय करतात तर एक पर्टिक्युलर स्टेजला सांगतायत, लाईफच्या पर्टिक्युलर स्टेजला ते सांगण्याचं काम करत आहेत. स्पेशल फीचर्स बघा काय. The poem has written in simple language which is very simple to understand for the readers. साध्या भाषेत दिलेली आहे त्यामुळे ती सिंपल आहे अंडरस्टँड होण्यासाठी रीडरला. द पोएटेस हॅज युज्ड क्वेश्चन अँड आन्सर्स बिटवीन हर अँड विवर टू राईट दिस पोएम. क्वेश्चनचा वापर केलेला आहे या पोएममध्ये पोएटने. द पोएम टेल्स अबाउट द 3 इम्पॉर्टंट स्टेज इन ह्युमन लाईफ, नेमली बर्थ, मॅरेज अँड डेथ. द पोएटेस रिलेट्स these 3 स्टेज टू डिफरंट कलर्स अँड डिफरंट टाइम्स ऑफ द डे. एक फेशियल फीचर्स आपल्याला सांगता येतील. मेसेज किंवा मॉरल,
प्रत्येक पोएमचा मेसेज किंवा मॉरल असावं असं नाही आहे, परंतु याच्यात जी मला वाटलं ते मी सांगतोय. या व्यतिरिक्त तुम्हाला काही नवीन वाटत असेल एखादा मेसेज तर तुम्ही मला निश्चित कमेंट सेक्शनमध्ये कळवा. नाहीतर तुम्ही हा सुद्धा फॉलो करू शकता. तुमचे स्वतःचे मेसेज किंवा तुम्ही स्वतःचा मॉरल सुद्धा लिहू शकता. The poetess describes all the important stages with us. We can understand these human life stages well. एक स्टेजेस सांगितलेले आहेत आणि आपल्या आयुष्यामध्ये ते आपण काय करतो चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतो या पोएममधून. माझं मत, माय ओपिनियन. Indian Weavers is really a beautiful poem which tells us our 3 stages of life. 3 प्रकारच्या स्टेजेस ऑफ लाईफ सांगितलेले आहेत. इट ऑल्सो फोकस ऑन आवर कल्चर. आपल्या कल्चरवर फोकस केलेला आहे. दिस पोएम इज व्हेरी सिम्पल टू अंडरस्टँड अँड फील व्हेरी डीप मेसेज इन इट. खूप सिम्पल आहे अंडरस्टँड करायला आणि खूप डीप मेसेज या पोएममधून आपल्याला मिळतो. आय लाईक दिस पोएम सो मच. आणि मला ही पोएम खूप जास्त आवडते. अशा प्रकारचे तुम्ही तुमचं ओपिनियन यामध्ये देऊ शकता. आणखीनही तुम्हाला वाटलं तर तुम्ही काही लाईन्स त्यामध्ये ॲड करू शकता तुमच्या ओपिनियननुसार. आता कंपोज करायच्या तुम्हाला लाईन कशासाठी, इम्पॉर्टन्स ऑफ क्लोथसाठी. आता मी काही प्रयत्न केला आहे, तुम्ही पण सुद्धा बनवू शकता तुमच्या ओन. तुम्ही जर चांगले कवी असाल तर तुम्ही सुद्धा त्या लाईन्स बनवू शकता. बघा आन्सर. क्लोथ्स विच प्रोटेक्ट अस ॲज वेल ॲज कवर अवर बॉडी. क्लोथ जे असतात ते आपल्याला प्रोटेक्ट करतात, त्याचबरोबर आपली बॉडीसुद्धा कवर करतात. मेक अस फील अट्रॅक्टिव्ह अँड कम्फर्टेबल. क्लोथ्स ब्रिंग कॉन्फिडन्स, इन्हान्स अवर पर्सनॅलिटी टू. अशा प्रकारच्या लाईन्स मी बनवलेले आहेत. तर इथे आपला हा जो ब्रेन स्ट्रोमिंगचा पार्ट संपून जातो आणि आता आपण राहिलेला आईस ब्रेकर्स आणि यातले काही प्रश्न राहिले 2-3 तर त्याच्यासाठी मी एक स्पेशल व्हिडिओ बनवून अपलोड करेल. तोपर्यंत बघत राहा आपलं यूट्यूब चॅनल सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन. आणि विसरू नका लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला. तोपर्यंत थँक्यू अँड टेक केअर. विसरू नका आईस ब्रेकर्स आणि राहिलेले प्रश्नसुद्धा मी लवकरच अपलोड करतो. थँक्यू अँड टेक केअर. डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब.